हाय हॅलो नमस्कार, स्नेहा व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो होतो मस्त अलिबागला जाण्यासाठी. तर अलिबागला आम्ही सकाळी सकाळी मस्त निघालो होतो, बाय कारने जाणार होतो. आणि त्यानंतर मस्त आमचं बड्डे सेलिब्रेशन होतं, माझा बड्डे होता आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं आमचं. तर एकामागं पहिले बड्डे असतो आणि नंतर ॲनिव्हर्सरी 24 आणि 25 तारखेला. तर असं मस्त सेलिब्रेशन करण्यासाठी मस्त आमचा अचानक प्लॅन ठरला का चला आपण अलिबागला जाऊया. मस्त पॅकिंग वगैरे केली, आधी की पण तयार होते, मम्मी पप्पा सगळे आम्ही मस्त निघालो. आणि मस्त सकाळी सकाळी 8 वाजता फ्रेश निघालो. मस्त वाटत होतं, तयारी केली. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं, आम्ही फेरीने जाणार होतो. भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला फेरी मिळते, ती मांडवाला तुम्हाला डायरेक्ट पोहोचवते. तर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. आणि आमचा होता 4चा स्लॉट होता. असे टाईम असतात, सकाळचा असता, 10चा असतो, 12चा, 4चा. तर त्यानंतर मग आम्ही आता तिथे पोचलो आहे. तिकडे मग आम्हाला 4पर्यंत पोचायचं होतं. मग आम्ही त्याच्यामुळे लवकर निघालो होतो सकाळी सकाळी. आणि तुम्हाला ते तिकीट पण सगळं ऑनलाईन बुक करावं लागतं. व्हेरी गुड. अक्रोड कुठे चालले तू? खायला देतो. नंतर आम्ही एका ठिकाणी मस्त हॉल्ट घेतला आणि तिकडे छोटंसंच हॉटेल होतं. पहिले मेगडीमध्ये थांबणार होतो आम्ही इगतपुरीला, पण ते बंद झालेलं होतं. छोटंसं होतं, म्हणजे आम्हाला तिथलं काही आवडलं नाही. थोडासाच नाश्ता आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग थोडंसं खायचं होतं, चहा वगैरे आम्हाला नाश्ता ब्रेकफास्ट करायचा होता आणि थोडंसं रेस्ट पण घ्यायचं होतं. आणि मग नंतर पुढे जायचं होतं. मग डायरेक्ट आम्हाला मांडवालाच थांबायचं होतं. मग तिथे आम्ही मसाला डोसा मागवला, मेंदूवडा मागवला, तर मिसळ मागवली. तर त्याच्यामध्ये मिसळच चांगली होती टेस्टला. दुसरं ओके होते सगळं फूड्स. ते खाल्ल्यानंतर मग परत आमची सवारी निघाली मांडवाला जाण्यासाठी. ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे. लवकर निघायला पाहिजे. मी बोलत होते तुम्हाला लवकर निघाले. हा 1 2 3 4 तर इथून आम्ही जाऊया मस्त. आम्ही झोपली. तर इथून आमची 2 वाजले, आमची 4 वाजेची आहे. बहुत मांजरा आते. कुठे जायचं? कुठे वाटतं? मला वाटलं मस्त गेट ऑफ इंडियाला थांबू. त्याला विचार गेट ऑफ इंडिया कुठे येतो. वाटतं कारच्या लाईन लागतात आणि मग इकडे मधून नेतात. किती वाजले आता? ते तू दे ना. तिकीट दाखवायचे. तुला तिकीट पाठवलं होतं ना मी. गाडी तुम्हाला फेरीचं ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. त्याचे स्लॉट असतात 1चा, 2चा, 4चा. आणि त्यानंतर तुमची जी कार असते ना, त्याचं पण बुकिंग असतं, कार पार्किंगचं. आणि तुम्ही किती जण आहे त्यानुसार पण तुम्ही त्याचं तिकीट बुकिंग 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर बुकिंग करावं लागतं. मग ते तिकडे गेल्यानंतर आपण पोचल्यानंतर आपल्याला बेल्ट बांधायला देतात का, त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं, नंबर वगैरे. आणि नंतर मग तुमची 4च्या आधीच थोडंसं मध्ये तुम्हाला थांबवतात आणि नंतर मग एंट्री होती तुमची M2M फेरीमध्ये. BMW आहे, आपली गाडी छोटी आहे. लय बेइज्जती आहे. पैसा असून बी काय फायदा नाही. BMW घ्यायची आधी. लावतोय आम्ही आता, गाडी लावतील इकडे आणि नंतर पुढे जाऊ. हे बघ
1 2 3 4 5 6 ही तिकीट आहे का? 1 2 3 4 5 6 आधी गाडीचं असेल. एक हिचे गाडीचं. कारचे. बघू तिकीट. स्कोडा कुशाक डेक आहे आपलं. हा कुशाक डेक. अच्छा. तिकीट बघ. स्कोडा कुशाक डेक. ओके. 4 वाजेचा टायमिंग आहे ना. 4 वाजता नाही गर्दीमध्ये उभे केले. चला आपण थांबलो नाही बाहेर. बाप. हा मुंबई म्हणजे 15 मिनिट म्हणजे आपल्याला तर अर्धा तास लागला. 10 मिनिट म्हणजे 1 तास मुंबईमध्ये. मुंबईला कुठे जायचं असलं 10 मिनिटं 20 मिनिटं अगोदर जायचं. ही सगळी मोबाईल राहू द्यायचे. बघा सी. बापरे इकडे बघ आधी हे बघा बोट. ते लोक निघतायत इकडून त्या साईड. हे बघा सी. गंदी सी. थायलंडची सी. बाहेरचे फॉरेनची सी बघायची मजा. निळं पाणी आहे. ती कार झाल्यावर आपल्याला निघायचं राहील ना. बघा नीट. आता बोट मध्ये आम्ही चढलो आहे मस्त. मला बोट दाखवतो. हे असे खालून दिसते. कितीचा हात पकड. हा कुठे आहे आपलं. नीट एकदम. कुठे आधी का सांभाळा. तिकडे बी चांगलं आहे. हे सांगायचं. अच्छा हे बघ फोटो का. तुझा काढते तू फोटो काढू. मलाही राहू दे. हा हे बघ या सगळ्या मोठे का सांगते. हा त्या सेमच आहे का. नाही बिझनेस. तर आम्ही तिकडे गेल्यानंतर मग त्यांचे हे असतं वरच्यांसाठी वेगळं असतं तिकीट. आम्ही असं तिकीट बुक केलं होतं का तिन्ही पण फ्लोअरवर आम्ही जाऊ शकतो. कुठे पण आम्हाला बसायचं असेल. ACचं पण एक अलग असतं. तुम्ही जास्त एजेड लोक असेल किंवा वरचं पण टॉपचं पण अलग असतं. तर आम्ही असं बुक केलं होतं का तिन्ही पण वेळ आम्हाला कुठे पण बसायचं असेल तर आपण जाऊन बसू शकतो. अशा प्रकारचं तिकीट तुम्ही पण बुक करू शकतात. आणि मग आम्ही पहिले वरती थोडा वेळ बसलो. वरचं एकदम टेरेसचं असतं आणि मध्ये आहे हे एक ACचं आहे. तिकडं कॅन्टीन वगैरे खायचं. पण इकडे पण येतात का तुम्हाला काही केक खायचं असेल, बर्गर खायचं असेल. बर्गर वगैरे आम्ही घेतलं पण प्राईस खूप हाय इथले. आहे फूड चांगलं आहे क्वालिटी वाईज पण प्राईस जास्त येतं. आम्ही घेतलं होतं बर्गर 2 घेतले होते आणि केक घेतलेला होता आधी किवीसाठी. तर आम्ही पण मस्त व्यवस्थित थोडंसं आम्ही ब्रेकफास्ट टाईप केलं, नाश्ता टाईप. 1 आवर्स लागतं तुम्हाला जाण्यासाठी अलिबागला पोचण्यासाठी. तर त्यावेळेस तुम्ही असं मस्त थोडंसं स्नॅक्स पण खाऊ शकता. याच्यामध्ये मस्त गाणे वगैरे पण चालू असतात, ड्रिंक्स पण असतात, ज्युसेस असतात. तुम्हाला जे पाहिजे ते पण तुम्ही काढू शकता. मस्त फोटो सेशन करू शकता आणि खूप छान असं कूल वाटतं. एकदम मस्त म्युझिक चालू असतं.
बसलोय आता, बसू आपल्यासाठी बरोबर आहे. दुसरीकडे एकदम आरामशीर आहे, दुसरीकडे असं कंजेस्टेड जागा आहे. आधी कुठे माणसं तळायला जातात. हा दे ना तुझं. बोर झाले त्यांना, बसव ते इथं. आपल्याला ऍक्सेस आहे का? आहे का? मग बोलव ना त्यांना. त्यानंतर जे एसीचा रूम असतो ना, तिकडे वरती पण आम्ही गेलो, कारण ते ॲक्सेस आम्हाला सर्व याच्यामध्ये होतं. वरती टॉप फ्लोअरला पण जाऊ शकतो तुम्ही. मधल्या इकडे बसू शकतात, एसीचं असतं. तिकडे मस्त ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलेलं होतं, ट्री वगैरे सजवलेला होता. आणि तिकडे पण तुम्ही काही स्नॅक्स वगैरे मागवायचे ते मागू शकता. हे बघायचं हे किती प्राइजेस हे काय सगळं दिलेलं होतं. त्यानंतर मग आधी दिदीला पण घेण्यासाठी आम्ही आलो, त्यांना पण दाखवायचं होतं. तर चला म्हटलं त्यांना पण दाखव. तर रिलॅक्स बसलो होतो आणि संध्याकाळची पण वेळ होती, तर खूप छान पण वाटत होतं. असं समुद्र बघून मस्त छान असं रिलॅक्स वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो परत सगळे बघायला का कसं आहे असं म्हणून. वरती जे एसीवाला रूम्स आहे ना, तिकडे पण मग आम्ही गेलो. वॉशरूम पण आहे तिकडे, तुम्ही वॉशरूमला पण जाऊ शकता. मग त्यासाठी पण जायचं होतं आम्हाला आणि थोडं बघायचं पण होतं काय काय त्यांनी ते. टाईम झालेला होता आणि आता आपण अलिबागला पोचलो होतो. अलिबागला त्यानंतर मस्त सगळे उतरलो आणि आपली कार जिकडे पार्किंग केलेली असते ना, तिकडेच असते. तिथे जाऊन आपण घ्यायचं आणि बाहेर निघायचं असतं. मग तुम्ही कुठल्या बीचवर तुम्हाला जायचं आहे, पण थांबायचं ते तुम्ही. आणि बाहेर बसेस पण असतात, ऑटो पण असतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बाय पार्किंग असेल आणि नॉर्मल आलं असेल तर बसेस आणि ऑटोची पण सुविधा आहे अलिबागमध्ये. आणि बघा एवढं मोठं बोट होतं आणि मस्त खूप एन्जॉय केला आम्ही बोटवर. 1 आवर्स कसा गेला ते पण सांगितलं. एकदम फास्ट निघून जातं आणि छान वाटतं. तर म्हणजे तुम्ही जाऊ शकतात मुंबईवरून किंवा लांबून पण कोणी आलं असेल तर. मांडवा आला का? मांडवा फिश डिझाईन आहे ते. अच्छा, डिझाईन आहे का? लाईट वरती यायला पाहिजे. ओके ओके ओके. लाटला प्रोटेक्ट करायला. अच्छा, मांडवा आ गया हमारा मांडवा. कार काढल्यानंतर मग तुमचं मांडवा येतं आणि मग तुम्ही बस असते इथं जाऊ शकता. तुम्हाला ज्या बीचवर थांबायचं आहे तिकडे. आणि मग आमची कार निघाली. रेस्टॉरंट वगैरे असतील. हे महाराष्ट्र नगर परिषद आहे बाबा. किवी तुला ज्यूस काढून घे. हो गए खतम. आधी तू कुठे आलाय? दुबईला आले ते. हंगर स्टेशन म्हणजे भुकेल्या माणसाचं. किवी तू ऐसा केक जैसा कर दो. चौकोन चौकोन नहीं हो जाएगा. दिखाओ 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 दिखाओ. हाँ, हंगर स्टेशन म्हणून एक मस्त हॉटेल होतं आणि सगळं फ्रेश करून मिळालं होतं. तिथं मस्त डिशेस होती,
नॉनव्हेज होतं आणि मस्त फ्रेश जेवण आम्ही केलं. त्यानंतर ते जेवणाचं तर शॉपिंग करायची होती आणि मग आम्हाला ह्या पेस्ट्री खूप आवडल्या, कोकोनटवाल्या पेस्ट्री होत्या. केक तर उद्या पण घेणार होतो, त्यामुळे आज आम्ही मस्त छोट्याशा पेस्ट्रीज घेतल्यात, कारण की खूप पडून राहतं, 2-2 सेलिब्रेशन राहतं त्यामुळे. आणि टेस्ट पण छान आहे. अयंगर बेकरी म्हणून आहे अलिबागच्या मार्केटमध्ये. टेस्ट पण खूप छान आहे, सगळं मिळून जातं. तुम्ही जर गेला तर तिथे सगळं अवेलेबल आहे. मग तिथून मग आम्ही घेतले आणि त्यानंतर मस्त रात्री बड्डे सेलिब्रेशन केलं. रात्री नाईटला बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही मस्त. आणि दुसऱ्या दिवशी मस्त मग बीच वगैरे गेलं. बघा हे सँडविच वगैरे आहे तिथं, गोडवाले सँडविच आहे, काहीतरी वेगळाच प्रकारे, पण आम्ही नाही ट्राय केले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पुढच्या पार्टमध्ये अलिबागचे मी तुम्हाला रिसॉर्ट वगैरे दाखवेन. आम्ही कुठे कुठे थांबलो 2 दिवसासाठी, स्टे काय होता आमचा, ते सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. बाय बाय.